नमस्कार मित्रांनो, क्रॅक एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण मागचं लेक्चर जे बघितलं आपण त्या लेक्चरवर आधारित आपण आता क्वेश्चन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला राज्यसेवा पर्व 2019 आलेला. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता इथे आपल्याला काही फॅक्ट भेटले की जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. हे कसं बरोबर आहे, पण 11 डिसेंबर जी 11 तारीख आहे हे इथं चुकीचं आहे. इथं 11 नसून इथं 13 डिसेंबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 तारखा महत्वाच्या आहेत. एक 9 डिसेंबर, एक 11 डिसेंबर आणि एक 13 डिसेंबर. 9 डिसेंबर म्हटलं तर तात्पुरते अध्यक्ष सचिदानंद सिन्हा. 11 डिसेंबर कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. आणि 13 डिसेंबर जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव म्हटला. उद्दिष्टांचा ठराव जो पुढे पत्रिका आणि सरनामा याच्यापासूनच तयार झाला. आणि हा 13 डिसेंबरला मांडलेला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1947 किती 22 जानेवारी 1947 स्वीकारला संविधान सभेने. त्याने एवढे फॅक्ट आपल्याला त्याच्यावर लक्षात ठेवावं लागेल. हा आपला पहिला ऑप्शन. तर पहिला ऑप्शन आपला पहिलाच ऑप्शन चुकीचा इथं. आपल्याला काय तुम्ही जुळत नाही ती बाब विचारलेली ना, जुळत नाही, तर मग इथं पहिलेच चुकीचं इथं पाहिजे होतं 13. आता दुसरं बघू आपण. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. तर आपल्याला इथं 29 ऑगस्ट 1947 मसुदा कसं बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 2 हा बरोबर आहे आपला. मसुदा समिती. तर मसुदा समितीबद्दल बघू आपण. इथं स्थापना आपल्याला कळली 29 ऑगस्ट 1947. याच्यामध्ये 7 सदस्यीय समिती होती. एक अध्यक्ष प्लस 6 सदस्य. एक अध्यक्ष तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. आणि इतर 6 सदस्य ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर 6 सदस्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की 2, एक के एम मुंशी आणि दुसरे आहे सईद मोहम्मद सदुल्ला. हे 2 कधी लक्षात ठेवले आपण तर बाकी उरलेले जे 4 आहे ते लक्षात ठेवायला तर सोप्याची. कारण त्याच्यामध्ये कृष्णा नावाशी रिलेटेड एक गोपाल आणि दुसरा माधव अशी ही 4 नाव आहे. 2 नाव कृष्ण नावाशी रिलेटेड आहे, एक माधव आणि एक गोपाल आहे. त्याच्यामुळं ते आपल्याला लक्षात येतात. फक्त के एम मुंशी आणि सय्यद मोहम्मद सदुल्ला हे लक्षात ठेवायचे आहे. बाकीचे आपल्याला स्वामी अय्यंगार हे आपल्याला लक्षात राहून जातं कृष्ण या नावावर. म्हणजे ऑप्शन हा दुसरा आहे आपला बरोबर आहे आपण. त्याच्यानंतर ऑप्शन परत तिसऱ्याकडे जाऊ आपण. परत 3 काय म्हणतो 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकारले आणि अधिनियम करून. हे कसं बरोबर आहे का, तर बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 संविधान आपण स्वीकारले. त्या अगोदर काय झालं होतं 29 ऑगस्ट 1947 जी मसुदा समिती स्थापन झाली. या मसुदा समितीने त्यांचा अंतिम अहवाल तो 4 नोव्हेंबर 1948 संविधान सभेत मांडला होता. किती 4 नोव्हेंबर 1948. त्याच्यानंतर याच्यावर 22 दिवस चर्चा आणि डिस्कशन झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकारले आणि स्वतः प्रत अर्पण केली. याच्या आपलं दुसरं पण उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ऑप्शन पर्याय क्रमांक 4 कडे जाऊ. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. हे पण कसं आहे बरोबर आहे. तर 24 स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा किती 24 जानेवारी 1950 284 सदस्यांनी याच्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. 284 म्हणजे 284 पैकी पहिली सही जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि शेवटची सही राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. पण राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या साईंच्या वर साईन केली होती. म्हणजे 1 नंबर साईन राजेंद्र प्रसाद यांची आहे आणि 2 नंबरची साईन जवाहरलाल नेहरू यांची आहे. आणि सगळ्यात शेवटची साईन फिरोजशाह गांधी यांची आहे. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. इथं 13 डिसेंबर पाहिलं होतं. तर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. दुसरा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे सदस्य. आता आपण वरती बघितलं समिती ओळखा. त्याच्यात बघितलं आपण काय आहे त्याच्यामध्ये एक बाबासाहेब आंबेडकर आहे. पहिले तर 1+6 असे 7 नंबर आहे तिचे. त्यात एक आपले बाबासाहेब आंबेडकर हे आहे
अध्यक्ष आहे आणि उरलेले 6 मेंबर जे त्या 6 मेंबरमध्ये 2 आपण KM मुन्शी केले होते, KM मुन्शी, आणि दुसरा सादुल्ला हे, आणि उरलेले 4 त्या 4 मध्ये 2 कृष्ण नावाशी संबंधित आहे आणि 2 एक गोपाल आणि एक माधव, असे ते 7 मेंबर आहे. तर त्याच्यात राजेंद्र प्रसाद हे नाही, त्यात गोपालाला हे आहे, त्यात KM मुन्शी ध्यानात ठेवा सांगितलेली आहे, त्यात कृष्णाला हे पण आहे. म्हणजे आपलं ब क ड हे बरोबर आहे, ब क ड हे आपलं उत्तर आहे. चला तर मग पुढे जाऊ आपण. भारतीय घटना समितीच्या बाबत खालील विधान विचारात घ्या. मे 2019 ला क्लर्कला 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. 1946 ला कॅबिनेट मिशननुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली होती. त्याच्या अगोदर 1940 ऑगस्ट ऑफर आली होती. ऑगस्ट ऑफर, या ऑगस्ट ऑफर मध्ये काय सांगितलं होतं की मुख्यतः भारतीय घटना तयार करते, परंतु मुख्यतः म्हटल्यामुळे हे भारतीय नाही. क्रिप्स मिशन मध्ये काय सांगितलं त्यांनी की पूर्णतः भारतीय तयार करते, पूर्णतः, आणि त्यानुसारच 1946 ला कॅबिनेट मिशन आले आणि भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. त्याच्या असं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघू दुसरा. राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. बरोबर आहे. तर निर्वाचित हे महत्वाचं आहे, कारण की ते निर्वाचित होते, ती नामनिर्देशित नव्हते. आणि ते कधी हे केलेले त्यांना, तर 11 डिसेंबर, या 11 डिसेंबर ही तारीख पण लक्षात ठेवायची, 11 डिसेंबर 1946. भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते, हे चुकीचं आहे. 4 नाही, किती होते? 2 उपाध्यक्ष होते. एक S.C. मुखर्जी होते, S.C. मुखर्जी, आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. आता V.T. कृष्णमाचारी हे आपण V.T. हे लक्षात ठेवायचे, कारण की आपण अगोदर एक T.T. कृष्णमाचारी पण बघितले. T.T. कृष्णमाचारी आणि कशामध्ये होते? मसुदा समितीचे सदस्य, आणि V.T. कृष्णमाचारी हे घटना समितीचे उपाध्यक्ष, 2 उपाध्यक्षापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. आपण वरती बघितलं, बरोबर आहे. मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1900 भारत स्वातंत्र्य झाला, त्याच्या काही दिवसानंतरच मसुदा समितीची स्थापना झाली, आपण लक्षात ठेवू शकतो. आणि 4 नोव्हेंबर 1947 ला त्यांनी त्यांचा अंतिम मसुदा सादर केला, आणि त्याच्यानंतर 26 नोव्हेंबरला आपण घटना स्वीकृत केली. असं त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. आपण पुढे जाऊया. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? तर पाहू, मुख्य राज्यसेवा मुख्य सोडायला आलेला आहे. जवाहरलाल नेहरूंनी घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. बरोबर आहे. कधी मांडला होता? 13 डिसेंबर 46 ला. दिनांक 13 डिसेंबर 46 इथं कधी दिलेला आहे? उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. हे बघून बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता, हे पण बरोबर आहे. आणि या उद्दिष्टाच्या ठरावापासूनच पुढे आपलं काय सरनामा, ज्याला आपण प्रियंबल म्हणतो इंग्लिशमध्ये, ते तयार झालेलं आहे. हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आणि 4थं बघा, या ठरावानुसार भारत एक स्वातंत्र्य, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला. तर हे चुकी, कारण की भारत एक स्वातंत्र्य हा 1947 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 झाला होता, त्याच्यामुळे हे चुकी. आणि सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य हे जेव्हा प्रियंबल आपला सरनामा तयार झाला, तेव्हा आपल्याला हे सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणजे जेव्हा उद्दिष्टाचा ठराव मांडला तेव्हा भारताला सार्वभौम, समाजवादी, गणराज्य घोषित करण्यात आलेलं नाही, तर सरनामा तयार झाल्यानंतर घोषित करण्यात आले. त्याच्यामुळे आपल्याला 4थं हे चुकीचं आहे. पुढे जाऊया. खालील विधान विचारात घ्या. पूर्व PSI ला 16 आलेला आहे. PSI पूर्व 16. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी काढली. बरोबर आहे. पहिली बैठक. दुसरी कधी येईल? 11 आणि तिसरी 13. या 3 महत्वाचे. डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष तर होते ते, परंतु ते कसे होते? तात्पुरते. त्याच्यामुळे हे चुकीचे आहे. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. आपण पण बघितले का? बरोबर आहे.
म्हणजे अ आणि क आपल्या बरोबर आहे आणि ब चुकलं तर तात्पुरते असायला पाहिजे होतं, त्याच्यामुळं आणि तात्पुरते अध्यक्ष कधी नियुक्त केले होते, निवडले होते 9 डिसेंबरला पहिल्या बैठकीत. ओके, पुढे बघू. जोड्या जुळवा. अ आणि ब. सचिनानंद सिंह तात्पुरते अध्यक्ष लगेच आपल्या लक्षात पाहिजे आणि 9 डिसेंबर लक्षात आलं पाहिजे. पहिल्या घटना परिषदेची तात्पुरते नाव आहे, हे याचं बरोबर आहे. एक जोड्याच लावून दिलेले वाटतं इथं, हे बरोबर आहे. राजेंद्र प्रसाद लगेच लक्षात आलं पाहिजे 11 डिसेंबर 1946ला आणि कायमस्वरूपी अध्यक्ष, इथे बरोबर आहे. बी एन राव हे संविधानिक सल्लागार होते. पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 46. अशा प्रकारे होता. पुढे बघू. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 11 डिसेंबर 1946ला कसं आहे? राजेंद्र प्रसाद, हे बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिनानंद सिंह हे तर नाही. यांना बघितलं मसुदा समितीचे अध्यक्ष सचिनानंद सिंह हे तात्पुरते अध्यक्ष 9 डिसेंबर हे 29 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि राजेंद्र प्रसाद हे 11 डिसेंबर. ओके, अशा प्रकारे आपण त्या लेक्चरवर आधारित सर्व प्रश्न बघितले. तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.